जे पटेल ते बोलायचं, जे पटेल ढोंगावरती लाथ मार, ही आजोबांची शिकवण. आणि आम्ही तेच करतो. आज सुद्धा भाजपच्या ढोंगावर आम्ही लाथ मारतो ते तेवढ्यासाठी की एखादी ओळ लिहिलेली पुसता येते पण कोरलेली पुसता येत नाही. तसं त्यांना शिवसेना कागदावरती चोरता आले पण लोकांच्या मनातली नाही चोरते. हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम झाला. पहिलं मुंबई महापालिकेचं बजेट आता येईल की नाही मला भीती वाटते. सत्तेसाठी आलो मग ह्यांची जी काही भ्रष्ट युती झालेली आहे ती काही विटीदांडू खेळायला झाले. आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग भाजप मराठी माणसाला हिंदू मानत का नाही? तुम्ही टॉवर्स बांधताय पण गरीब माझ्या झोपडपट्टीतल्या महिला आणि सगळ्यांना टॉयलेट्स देत नाही. हे किती लज्जास्पद गोष्ट आहे. मुंबईमध्ये कुठेही घातपात अपघात झाला तर धावून जातो तो पहिला शिवसेना. पूर आला तरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून जातो त्या पुरात, म्हणजे पाण्यात मुंबईच्या उडी मारतो तो शिवसेना. ख्यातनाम फोटोग्राफर, शिवशक्ती भीमशक्तीचे युतीचे शिल्पकार आणि मी मुंबईकर संकल्पनेचे जनक. कोविड काळात जे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखले गेले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी आज आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. हां, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की थोडा व्यक्तिगत आहे की बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे, तर याच्यापैकी तुम्हाला अधिक प्रभावशाली विचारांचं कोण वाटलं? दोघांचे विचार एकच आहेत. दोघांचे विचार एकच आहेत. आमचेही तेच आहेत. आणि साहजिकच आहे, मी वयाच्या 13व्या वर्षी 13व्या वर्षापर्यंत माझ्या आजोबांना त्यांचा सहवास मी घेऊ शकलो. आणि सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या घरात तेच असतं, आजोबा आणि आजीचं प्रेम मुलापेक्षा नातवांवरती जास्त असतं. त्याच्यामुळे आम्ही आजोबांचं प्रेम हे जास्त अनुभवलं. याचा अर्थ असा नाही की वडिलांनी प्रेम नाही केलं. पण तुमचा जो प्रश्न आहे की प्रभावी कोण वाटलं, तर त्यावेळेला आजोबा मी जे काय पाहिले हे त्यांच्याबद्दल मी ऐकलेलं जास्त. आणि आजोबांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या, म्हणजे जीवनगाथा जी त्यांनी लिहिली, हे सगळे अनुभव हे त्यांनी आम्हाला त्यांच्या शब्दात सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे तिथून आमचं जे बाळकडू म्हणतात हे अगदी लहानपणापासून मिळायला सुरुवात झाली. आणि एक संस्कार म्हणजे काय हे तेव्हापासून आमच्या मनावरती बिंबवलं गेलं. त्याच्यानंतर साहजिकच आहे, माझी माँ, हिचं एक व्यक्तिमत्व वेगळं होतं. तर ह्या सगळ्याचा परिपाक होऊन मी जो काय आहे तो आहे. आता आपण म्हणजे थोडक्यात काय, बाळासाहेब आणि प्रबोधनकार, जे पटेल ते बोलायचं, जे पटेल ढोंगावरती लाथ मार, ही आजोबांची शिकवण. आणि आम्ही तेच करतो. आज सुद्धा भाजपच्या ढोंगावर आम्ही लाथ मारतो ते तेवढ्यासाठी. प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये 84 जागा मिळाल्या होत्या आणि तुम्ही तेव्हा सत्ता महापालिकेत स्थापन केली होती. आता तुम्हाला सोबत आलेत राज ठाकरे, तर हा जो व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, तर त्याचा एकूण कसा फरक पडेल? मुळामध्ये आम्ही व्हॅल्यू ॲडिशन किंवा जागा जास्त मिळाव्या, आता आमच्यावरती टीका होते, सत्तेसाठी आलोत. मग ह्यांची जी काही भ्रष्ट युती झालेली आहे ती काही विटीदांडू खेळायला झाले. मग अकोटमध्ये MIM बरोबर भाजपने युती केली. अंबरनाथमध्ये शहासेनेला वापरलं आणि फेकलं एसनशी गटाला. एसनशी गट त्यांनी म्हणजे नुसतं आपलं पुसून फेकणारं फडकं झालं त्यांचं. तर असा हा एसनशी गट त्यांनी पुसून फेकला आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली. बरोबर आहे. आम्ही एकत्र आलेलो आहोत. ते आता महाराष्ट्रामध्ये मुंबईवरती संकट आलेलं आहे. कारण इतके वर्ष जो त्यांचा एक छुपा अजेंडा होता मुंबई गिळायचा, तो शिवसेनेमुळे यशस्वी होत नव्हता. शिवसेना होऊ देत नाही आणि आताही होऊ देणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, पहिले शिवसेना नावच पुसायला सुरुवात केली. पण त्यांना कळलेलं नाही आहे की जसं आता काल परवाकडे तो कोणतरी एक म्हणजे बकवास माणसं आहे, रवींद्र चव्हाण वगैरे, काय यांची कुवत आहे, कोणावर बोलत आहे, विलासराव देशमुखांची आठवण पुसून टाकायला निघालं. अरे तुझी लायकी काय, आधी कोण होतास तू, काय आहेस, मानसिकता काय तुझी? तर ही जी त्यांनी एक सुरुवात केलेली आहे की सगळं पुसून टाकायचं. आणि मग त्याला रितेशने चांगलं उत्तर दिले की एखादी ओळ लिहिलेली पुसता येते पण कोरलेली पुसता येत नाही. तसं त्यांना शिवसेना कागदावरती चोरता आले
पण लोकांच्या मनातली नाही चोरता येत. हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. महायुती महाआघाडी जी तुमची होती तर त्याच्यात आता अशी परिस्थिती आहे की काँग्रेस आप तुमच्यापासून दुरावलेली आहे, तर त्याचा कितपत फरक पण पडेल? आमचं विलिनीकरण नव्हतंच झालं. आता सुद्धा काही ठिकाणी जसं मी म्हटलं भाजप आणि ती जी काय त्याला काय महायुती म्हणायची काय म्हणायचं, नाही त्यांची भाजपची वगैरे महायुती, त्याच्यामध्ये आता मी म्हटलं असं एसएनसी गट ते वापरून फेकून देत आहेत. पवार गट तर त्यांचं काय चाललंय कळत नाही आहे. मध्ये मालवणमध्ये तर एकमेकावरती धाडी टाकल्या होत्या. मग ते तरी कुठे एकत्र आहेत. झाल्यानंतर अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती, तिकडे MIM बरोबर युती, म्हणजे एसएनसी गट एकदम त्यांनी कचऱ्यातच फेकलं आहे. आता आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईकरांना जे जिव्हाळ्याचे प्रश्न भेडसावतात तर त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. मुंबईकरांना चालण्यासाठी पदपथच शिल्लक नाही आहे, तर काय हे गेल्या 4 वर्षामध्ये मुंबईमध्ये काय बजबजपुरी झालेली आहे, त्यातूनच एक परत चांगली मुंबई घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि आमच्या वचननाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ठळकपणाने. आता मुंबईचा कारभार हा म्हणजे त्याला कोण मायबापच नाही राहिलेला. कारण प्रशासकाच्या माध्यमातून यांनी मुंबईवरती कब्जा मिळवला. टेंडर काढली न काढली त्याच्याबद्दल चर्चा कुठेच झाली नाही आहे, कारण आता लोकप्रतिनिधीच नाही आहेत. त्याच्यामुळे टेंडरचं हे ठरवलं कोणी, PQ कोणी ठरवले, त्याचं L1 कोणी ठरवलं, त्यातली एस्टिमेटेड कॉस्ट कोणी ठरवली, कोणालाच माहिती नाही आहे. आडवी मुंबई उभी होते त्याबरोबर पायाभूत सुविधा ज्या आहेत, बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या तेवढ्यात म्हणजे त्या अरुंद आहेत जलवाहिन्या, अरुंद आहेत मलनिस्तारण वाहिन्या, हे सगळं म्हणजे कमतरता आहे याची. तर या प्रश्नाकडे कसं बघता? ह्या गोष्टी कशा आहेत ना, या एका रात्रीत होणाऱ्या नाही आहेत. ह्या एक गोष्टी ह्या करत जाव्या लागतात. आणि आम्ही 25 वर्ष तेच केलं, म्हणून मुंबईकरांनी आमच्या हातात मुंबई ठेवली आणि याही वेळेला देतील. कारण आम्ही केलेली कामं त्या पुस्तिकेत आम्ही ठळकपणाने मांडले, त्यांनी होर्डिंगवरती पण लावलेत. नाही, आता मुंबईतला वाहतूक कोंडीचा प्रश्न खूप ज्वलंत झालेला आहे. तर असं लक्षात येत आहे की प्रत्येक विभागात अशी पार्किंगची व्यवस्थाच नाही आहे. पार्किंग सोडा, मी मुंबईत फिरतोच आहे, आता पण फिरतोय, तुम्ही पण फिरताय. 90% मुंबई खोदलेली आहे. कुठे चालणार तुम्ही? आणि BST तुम्ही मारताय, जी BST सगळ्यात सक्षम बस सेवा आणि माफक दरात एवढं स्वस्तात प्रवास सोय करणारी मला नाही वाटत जगामध्ये दुसरी कोणती सेवा असेल. ती त्यांनी मारून टाकली. नको तिकडे मेट्रो केली. आता मेट्रो पण आहे तरी रस्त्यावरच्या गाड्या तशाच आहेत. म्हणजे मेट्रोचे खांब उभे राहिले, त्याच्यामुळे रस्ते गेले. मेट्रोतनं किती लोक येत आहेत जात आहेत काही अंदाज नाही आहे. आणि लोकांच्या गाड्या आहेत तशाच आहेत. मग मेट्रो तुम्ही जर का वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणलीत तर मग ती सुरळीत का होत नाही? आता तुम्ही आणि मेट्रोची कामं त्या एका अपेक्षेने मी सुद्धा चालू ठेवली होती. माझ्या हस्ते मेट्रो 2चं लोकार्पण झालेलं. हां, मोदींसारखे माझे फोटो नाही आले असतील, पण मी पण केलं. नाही, आता तुम्ही बेस्टचा मुद्दा काढलात तर बेस्टचे कर्मचारी आज आझाद मैदानात उपोषणाला बसलेत. हां, नाही, मला त्याच्यात थोडंसं हे करायचं की मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे तर त्याच्यात हे बेस्टचं बजेट विलीन करण्याच्या दृष्टीने काही करायला हवं की कसं काय? पहिलं मुंबई महापालिकेचं बजेट आता येईल की नाही मला भीती वाटते. कारण 92,000 कोटीच्या ठेवी ह्यांनी तोडून 80,000 कोटीवर आणल्या. आता त्याच्यात आणखीन 17,000 कोटी तोडणार असं माझ्या कानावर आहे. आणि 1 जून 2024 पासून BSTच्या कर्मचाऱ्यांचे देणीच दिलेले नाही आहेत. साधारणतः महापालिका चालते ती या ठेवींच्या व्याजावरती पण चालते आणि त्या ठेवीतनं मोठमोठे प्रोजेक्ट पण होतात, जो आम्ही कोस्टल रोड केला. पण त्या खर्चाचा आणि जमा होणाऱ्या पैशाचा ताळमेळ घालूनही करावं लागतं. आता त्याचा ताळमेळ न घालता यांनी FDवरती कुऱ्हाड मारले आणि मुंबईला 3 लाख कोटीच्या घोटाळ्याच्या खड्ड्यात टाकले. नाही, आता हाच मुद्दा असा आहे की BSTचे जे कर्मचारी जे रिटायर्ड झालेले आहेत तर त्यांना अजून त्याची देणीच मिळालेली नाही. हो, मग कोण देणार देणी? 50 खोके एकदम ओके हे झाले, कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्यांचं काय? आज सगळे इकडचे तिकडे नगरसेवक जातात, हे जातात, ते जातात. ते कशामुळे जातात? मग ते काय असेच जातात? मग त्यांना कसे काय सगळं मिळतं आणि ह्यांना का नाही मिळत?
आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय ज्वलंत असं आहे की एकीकडे पर्यावरणाचा ह्रास होतो, तुम्ही बघताय ती इतकी उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर, नाही, आता ताजी उदाहरणं आहेत. हां. सगळ्यात मोठा विषय जो आहे तो प्रदूषण आहे. त्याच्याकडेच मी येतो. आता भाजपनी फालतूपणा जो चालवलेला आहे, आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग भाजप मराठी माणसाला हिंदू मानत का नाही? आणि जर भाजप मराठी माणसाला हिंदू मानत नसेल तर देवेंद्र फडणवीस आणि बाकी सगळे हिंदू आहेत की नाहीत हे मला सांगायचं. का ते हिंदू आणि मराठी याच्यात फरक करत असेल तर ते मराठी आहेत का हिंदू आहेत? मी म्हणतो मी मराठी बोलणारा अस्सल देशाभिमानी हिंदू आहे. आता हे आम्ही मराठी महापौर होणार बोलतोय, हे हिंदू महापौर होणार म्हणतात. मग हे मराठी माणसाला हिंदू का नाही मानत? नाही, आधी आता आणि आताचे जे प्रदूषण आहे, मी तेच तुम्हाला त्याच्यावरती येतोय की ह्या वादात नेण्यापेक्षा आज प्रदूषणाला सगळ्यांनाच त्रास होतोय. हिंदूंना पण होतोय, मुसलमानांना पण होतोय. हिंदूंचा श्वास काय त्याच्यामध्ये काय कार्बन वगैरे जात नाही आहे. मग हे पाप जे भाजपने केले ह्याच्यात तुम्ही हिंदू मुस्लिम आणि हे कशासाठी करताय? हिंदूंना खड्डे लागत नाही आहेत, हिंदूंना पाण्याची कमतरता नाही आहे, हिंदूला ट्रॅफिक जाम लागत नाही आहे, हिंदूला फुटपाथवरनं चालायला त्रास होत नाही आहे. मग ह्या प्रश्नाकडे उत्तरं का नाहीत तुमच्या देत तुम्ही? हे खरे प्रश्न आहेत, ते फेस करा. आता बघा, मुंबईमध्ये जवळपास जेवढे पुरुष मतदार आहेत तेवढे महिलांची मोठी संख्या आहे. तर एकूण म्हणजे महिला अशा सार्वजनिक ठिकाणी राईट टू पी सारखी आंदोलनं करतायत. तर ही कमतरता कशी? नाही, ह्याच्यामध्ये मी मगाशी जे सांगितलं की ह्या ज्या सोयीसुविधा आहेत ह्या पूर्णपणे मी मान्य करतो की त्या पुरेशा नाही आहेत. ह्याचं कारण एक तर आपल्याकडे नियोजन शून्य विकास चाललेला आहे. जिथे गरज नाही तिकडे पैसा वापरत आहेत. आता सगळे जे काय रस्त्याची वगैरे कामं चालले आहेत ह्याची खरंच एवढी गरज होती का? मेट्रोची कामं काढली याची खरंच एवढी गरज होती का? त्याच्याऐवजी तुम्ही महिलांना आणि यांना शौचालय द्यायला पाहिजे, जे आम्ही देत होतो. म्हणजे प्राथमिकता कशाला द्यायची ह्याची एक जाण ह्या राज्यकर्त्यांना नाही आहे. तुम्ही टॉवर्स बांधताय पण गरीब माझ्या झोपडपट्टीतल्या महिला आणि सगळ्यांना टॉयलेट्स देत नाही. हे किती लज्जास्पद गोष्ट आहे. प्राथमिकता ती पाहिजे होती, ह्यांची टॉवरकडे चाललेली आहे. सगळं अदानीला देण्याची घाई चालली आहे ना. आतासुद्धा तुम्ही बघा पाठीकडे टॉवर्स उभे राहिलेत, पण तिकडे बेरामपाड असेल, भारतनगर असेल, पुनर्विकास अजून चालूच आहे. किती वर्ष झाली. धारावीकरांना आता देवनारच्या डम्पिंग कचऱ्याच्या ग्राउंडमध्ये लोकांना टाकताय आणि त्याच्यावरती टॉवर बांधणार. ही वृत्ती आहे ना, त्या वृत्तीच्या विरुद्ध आम्ही एकत्र आलेलो आहोत. प्रश्न असा आहे की अडल्या लोकांना म्हणजे मदतीला धावणारी ज्या शाखा आहेत त्या चार शिवसेना ही कधी राजकीय कामासाठी कुठे आसुसलेली नसते. कारण शिवसेना प्रमुखांनी जे एक धोरण सांगितले की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. आणि माझा असा प्रश्न आहे की कोणतीही आपत्ती येऊ नयेच, पण मध्ये करोनाची आली, त्याच्या आधी मुंबईमध्ये कुठेही घातपात अपघात झाला तर धावून जातो तो पहिला शिवसैनिक. पूर आला तरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून जातो त्या पुरात, म्हणजे पाण्यात मुंबईच्या उडी मारतो तो शिवसैनिक. आणि असे काही शिवसैनिक मला माहिती आहेत ज्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मी भेटलो आहे. त्यातल्या काही जणांचे जीव गेले, काही जण मरता मरता वाचलेत. तर अशी ही शिवसेना आपल्या मदतीला नेहमी धावून येते. आता हे ठीक आहे, या निवडणुकीसाठी थोडंसं एक मायाजाल पसरवलं जातं आहे, पण हे कोणी मुंबईवरती प्रेम करणारे लोक नाही आहेत. कारण मुंबईवरती संकट आलं तर पहिला शिवसैनिक धावून जाणार आणि त्याच्यानंतर हे फोटो काढायला येणार. आणि ह्या तिघांपैकी जर मी म्हटलं तर ह्यांचा कार्यकाल संपल्यावरती एक जाणार एक तर दिल्लीत किंवा नागपूर, दुसरं जाणार 5 स्टार शेतात आणि तिसरं जाणार काका मला वाचवा म्हणून बारामतीत. मुंबईत कोण राहणार? मुंबईमध्ये काही झालं, बॉम्बस्फोट झाले, काही झाले तर धावून जातो तो पहिला शिवसैनिक जातो. त्याच्यामुळे शिवसेनेची शाखा आणि शिवसैनिक तसंच आहे. रक्तदान करायला कोण जातं? अगदी मुंबईत रक्तदान असेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन असेल, शाळेत ॲडमिशन असेल, नोकरीचा प्रश्न असेल, कुठली काही कोणाला त्रास होत असेल तर लोक शिवसेनेच्या शाखेत येतात ह्यांच्याकडे, कारण ह्यांच्याकडे सगळे वरवरचं आहे सगळं. प्रश्न एक असा आहे की कुठे गटार तुंबले, कचरा साठलाय, हे येणार आहेत कपडे सांभाळणारे लोक. बरोबर. नाही, प्रश्न असा आहे की तरुणांनी राजकारणात यावं
पण विद्यापीठाच्या निवडणुका जर होणार नसतील तर कसं काय? विद्यापीठाच्या निवडणुका तर सोडा, निवडणुका लढवायलाच तरुणांनी यावं असं नाही, पण जिथे तुम्ही आता बिनविरोध जबरदस्तीने बिनविरोध निवडणुका करून तरुणांचा मतदानाचा अधिकारच मारत असाल, आता 5 वर्ष निवडणूक नाही, मग आत्ता ज्याला जो 18 वर्षाचा झाला आहे त्याला 5 वर्ष मतदानाचा अधिकार नाही मिळणार, तो संतापून रस्त्यावर नाही उतरणार. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जिकडे जबरदस्तीने काय बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, ती प्रक्रिया रद्द करून निवडणुका घ्यायला पाहिजेत. एकूण सध्याच्या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघाल? कारण सध्या जे काही चाललंय, सध्या झुंडशाही चालू आहे. हां हां झुंडशाही, आणि त्याच्यावरती जनतेलाच एकजुटीने पुन्हा लोकशाही आणावी लागेल. म्हणजे नेमकं काय, जरा थोडं एक्सप्लेन करा. नाही, सगळ्या पातळीवरती याचा विरोध केला पाहिजे, सगळ्या पातळीवरती. कारण बघा, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत, तरुणांची बेरोजगारीचा प्रश्न खूप ज्वलंत, म्हणजे आ वाचून उभा नाही, आहे. आणि मोहन भागवत म्हणतात आणखीन अपत्य वाढवा. कोण नोकऱ्या देणार आहे? RSS. नाही, हे जे प्रश्न आहेत, म्हणजे मुंबईचे जे प्रश्न आहेत ते देशाचे पण तसेच प्रश्न आहेत. सगळीकडे जगभर आहे. हां, कारण शेतकरी रस्त्यावर उतरलेत. आता कामगार कायद्यांमध्ये जे रस्त्यावरती बदल होत आहेत, उतरलेल्या शेतकऱ्यांना अतिरेकी बोलण्यापर्यंत यांची बंजल गेली. कामगार कायदे जे आहेत बदलत आणि सगळे जर का, आणि म्हणून मला असं वाटतं की रस्त्यावर कोणी उतरून नाहीये म्हणून रस्ते खोदून ठेवलेत. आणखीन एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की हे मुंबईचं व्हिजन तुमच्या दृष्टीने काय आहे? आम्ही वचननामा दिलेलं आहे, तर परत आता तो तुम्हाला पाहिजे त्याची एक कॉपी देतो, आणि ही आत्तापर्यंत केलेल्या कामाची पुस्तिका, ज्याच्यामध्ये त्यावेळेला विजन काय आहे ते विजन मी पूर्ण केलेलं आहे, याच्यात दाखवलेलं आहे, आणि आता हे पुढचं विजन काय असणार आहे त्याची ही पुस्तिका आहे. आणि हे कोरोनामध्ये केलेल्या कामाची पुस्तिका आहे, जे विजनमध्ये नव्हतं पण ज्याचं जगभर कौतुक झालं ते मुंबई मॉडेल. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार.